लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क, जनसामान्यांचा बुलंद आवाज। लोकराष्ट्र न्यूज, एक विचार समाज विकासाचा, वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा, बातम्यांबरोबरच शेती, उद्योग, शिक्षण, साहित्य, कला, मनोरंजन आणि बरंच काही। जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं, तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, शेअर करायला विसरू नका। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दहिवडी येथे जयंती उत्साहात। अहिल्यादेवींच्या जयंती दिवशी मागील 7 वर्ष होते वरुण राजाची कृपादृष्टी। पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 299वी जयंती दहिवडी तालुका मान येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी देण्यात आलेल्या येळकोट येळकोट जय मल्हारच्या जय घोषणांनी दहिवडी नगरी दुमदुमून गेली। रविवार दिनांक 2 जून रोजी बाजार पटांगणावर धर्मवीर संभाजीराजे व्यासपीठावर अहिल्यादेवीच्या पुतळ्याचे पूजन करून जयंतीला सुरुवात झाली। दुपारी 1 वाजता पिंगळी, कोकरेवाडी, वाघमोडेवाडी या गावातील गजी मंडळांनी चौफेर फेर धरत उत्कृष्ट गजी नृत्य सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली। सायंकाळी 4च्या सुमाराच्या पावसाच्या व्यत्ययानंतरही अहिल्यादेवींचा पुतळा रथामध्ये ठेवून वाजत गाजत दहिवडी कॉलेजपासून बाजार पटांगणापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीनंतर उपस्थित मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन केले। यामध्ये मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार गोरे, सिद्धनाथ पतसंस्थेचे संचालक अर्जुन तात्या काळे, आंधळीचे सरपंच दादासाहेब काळे, राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान मानखटावचे अध्यक्ष अमृतशेठ चौगुले, उपाध्यक्ष वैभव महानवर, रघुनाथ भिसे, बाळासाहेब शिंगाडे, सुशांत जानकर, सुधीर गलांडे, कैलास दडास, अण्णासाहेब कारंडे, विशाल खताळ, सागर गलांडे, सुरेश गलांडे, सचिन पुकळे इत्यादी मान्यवरांचा समावेश होता। यावेळी दहिवडी, पंचक्रोशी आणि मान तालुक्यातील धनगर समाज बांधव व पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून महिला वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता। दहिवडीमध्ये अहिल्यादेवी जयंतीच्या दिवशी पाऊस दरवर्षी बरसत असतो। गेली 7 वर्ष झालं वरुण राजाची कृपादृष्टी अहिल्यादेवी जयंतीच्या दिवशी दहिवडीकरांवर होत असते। यामुळे वातावरणात उकाडा गायब होण्यास मदत होते। ब्युरो रिपोर्ट, लोकराष्ट्र।